कोणी बायको द्यावानी म्हणे खाऊ बी हिरो आहे अक्षय कुमार 17 मागे फिरतील मनवाल्या देखा हो दादा ही गानमेंट रो गानमेंट रो म्हणा का स्वतःला अक्षय कुमार समजस तो वो तू झाला बडू लाटणं तू ना आता पण ना पडी जायची व तुम्ही बी पुरी हांडी ना असत त्यांना सोयी जायले हो चाल ना मी दुसरी बायको करायला देखा बरं ओ येडोय माय याला काय चक्कर पडी घ्या म्हणत्यान मी जायले गाव मा गाडी उनी आणि बडा पोरं निमित त्याला गुलपी चोखाडी जाऊ द्या देखून कोणती रांड करेल जर खरंच बाई करी उना तिना डोकाला जिठी मिळावं देवाने याले तुकडं गोड लागो देवाने देखून कोणती रांड करेल ठेवू लग्ननी बायको संगे दांगडो करे दुसरी बायको करायला निघणं पण बायको करायला जर जावायला ठरलं तर लागच भाऊ बनकी मन मागे कुत्रानं बच्चनी मला कोण बायको द्यावे पण आमना गावात 2 लोक आहेत एक घर जोडे आणि एक घर मोडे असले 2 असले 5-5 हजार रुपये फुकी देस आज ना आज दुसरी बायको करलायस मी अरे घर जोडे ओ घर जोडे बाई ना उभी काम छोटे येल घर कोण ठेवत नाही अहो जोडाना काम करस आणि तो एक जाऊ येतो तो मोडान काम करस म्हणजे जटे चांगलं चालू राही ना तो तटे मोडस आणि हाऊ जटे नाही चांगलं चालू राही ना तटे जोडस आई नाव काही घर थांबत नाही झाला पण अरे घर जोडे राम राम कोण जायला होतात पाहुणा तो राम 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 असं भाऊ तुला काय म्हण काळजी आहे का काय ना गाव महाराज तुला काही डोकं आहे का काय आहे अरे मन लगनले किती वर्ष ते सांग तू लगनले 12 30 वर्ष बहिणा नाही म्हणू मी तुला डंगरी शाळा मध्ये जाऊ नको म्हणतात बहिणा बैजाबरीची आई बट ना त्यामुळे याचा प्रॉब्लेम होईना बरं 12 कितला वर्ष होत ना इथला वरीच आहे तुला काही पोरे सोरे बुऱ्यानात का बोलले तुले माझे का झाले होते ना भाऊ तुले नाही होतास का मग मला होतास का ते सांग बरं हा नाही होय ना भाऊ मग मला आज ना आज पोरच करतात दुसरी बायको कर हा बरोबर या गावला पुरस करता का हा मग बायको करीस येस ना गेला येस ना येस ना गावना मारुती पारू रोबडा झोपस मी येस ना करता नाही रे काका आम्हाला पोरे सोरे वाळपाल देत ना करता काय येस ना करता बरोबर तुले पोर हा बरोबर आहे मायना अजून तू लग्न होई जाय तुला एखादा पोरने सोर होई जाय आज ठीक आहे पण मग आपला तो घर जोडे घर जोडले बोलायले होत ना घर मोडेले बोलायले तू हा घर मोडले बोलायले मला आवाज दे तू आओ घर मोडे या राम राम काका राम राम काय भैया बऱ्या दिवसानंतर अहो काका काय काढलं काय नाही सत्ता काढेले पाच तर लाय देतो सकाळी मग उठता मी तुला सट्ट्याचं नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग आपला भाऊ बनके मग मोठं कोण आहे मीच आहे मन काकाच न लगन कोण करते ना मीच केलं मन आत्याच न लगन अरे मीच केलं ना मन बाप न लगन मीच केलं सगळाच ना शेवट मन लगन माझ्याच हातून जाय मग मन लगनले आज किती वर्षाचे आहात काका सांग बरं अरे हा? लग्न मी केलं आणि माझ्या लक्षात नाही सांग बरं तुझ्या लग्नाला आज माझ्या हिशोबाने पेन डायरी मागलो का काका तोंडी सांगतो ना सांग मग तुझ्या लग्नाला आज सांग एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले मग मी आता येईन मग कितका वर्ष समजू नेमका एवढा आणि तेवढा मग समजू केवढा आपण झालं काय मग इथला वरीच जाय मला काही पोरे सोरे विरानात का अरे अरे मग अजून मुलबाळ नाही महिन्यान बहिण्यान शपथ कधी काही नेणार हो अरे वेडा मला सांगितलं हा. असतं मी मदत केली नसती का का बरं तू 2-4 काढ देता का मला अरे चांगला म्हातारा बी घ्या तरी मदत करा मग राही ना तू हमेशा अर्थाचा गैरअर्थ करतो म्हणजे अरे मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर हा हकीम बरोबर वैद्य हा. देव ऋषी हा. काहीतरी काका. धागा दोरा हो काका एक शब्द पुढे बोलू नको का? जळगाव जिल्हा मा असा एक डॉक्टरनी का मी त्यांकडे बायकोली घेऊन बर आणि आपला महाराष्ट्र असा एक देवनी का मी त्याला शेंदूर लावाने हा, हा, हा. कोणलेच दया माया होणे नाही मग रे म्हणे सन्माने आज ना आज असा विचार करलेले दुसरी बायको करले हो घाबरू नको काय तुला बायको मीच करील काका माल बायको कर दे माल बायको नको करून म्हणे वडांग नको मोडायला देखो तू तसं नाही रे मग? मला माहिती होतं तुझी तक्रार आज ना उद्या माझ्याकडे हा, येणार हा. त्याच्याकरता तुझ्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे हो बापरे कोठे अरे आपला हिरालाल वाघ आहे हा, ना हा. त्याची बहीण अजून मोकळीच आहे का ती हो अजून चांगलं बोल रे तुझ्या बरोबर मलाही देतील ना नाही रे भाऊ तसं काही वाईट बोलणं मी तुला असं बरं त्यांच्या घरी चालायचं चला लवकर निघा पारोडा चालू का माझ्या नाही लांब जायचंय चला चला हे आलं त्यांचं घर काका हो, आपण कधीच ना वट्टावर जो भावत होत रे अरे तमाशातले घर गाव जागेवर येतात बरं एक काम करा तुम्ही ते सेपाला येल्या बरं अहो वा